पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः। हा 40वा श्लोक आहे। काही तांत्रिक अडचणीमुळं मधले काही कालावधी प्रवचन बंद राहिलं। आज आपण पाहत आहोत त्या 40व्या श्लोकामध्ये पृथ्वीवर किंवा स्वर्गात, देवामध्ये आणि बाकी सगळ्यामध्ये ही जी काही कोणताही दुसरा प्राणी जरी असला तरी प्रकृतीपासून झालेल्या या त्रिगुणातून तो जो काही आहे तो मुक्त होण्याकरता त्याला या तिन्ही गुणाचीच गरज पडते। मनोनी प्रकृतीचा अवलोकी न बंदिजे इही सत्वादिकी तैसी स्वर्गीना मृत्युलोकी आथी वस्तू। त्याला आता अवतरणामध्ये सांगतात की या प्रकृतीच्या निर्मितीपासून असं लक्षात येईल की सत्व रज तम याशिवाय स्वर्गात असो किंवा मृत्युलोकात असो कोणतीही वस्तू निर्माण झालेली नाही। कायचा लोवे विन कांबळा मातिये विन मोदळा का जळे विन कल्लोळा होणे आहे। आता त्याला उदाहरण असं दिलं की जसं लोकरेशिवाय घोंगडी कशी तयार होईल, कांबळी, त्याला जर तयार करायचे असेल तर लोकर पाहिजे, लोकरेशिवाय होत नाही। तसंच मातीशिवाय चिखलाचा गोळा कसा तयार होईल, त्याला माती पाहिजेलच। आणि हे पाणीच नसेल तर लाट कुठून येणार आहे, लाटेला सुद्धा पाण्याची गरज आहे। तैसे न होणी गुणाचे सृष्टीची रचना रचे ऐसे नाहीच गा साचे प्राणी जात। आता त्याच्यात त्यांनी दाखवून दिलं की ह्या त्रिगुणानंच सृष्टीची सगळी जी रचना आहे ती तयार होत असते। तिच्याशिवाय कोणताही प्राणी ह्या त्रिगुणाव्यतिरिक्त निर्माण झालेला आहे असं होत नाही। या लागी हे सकळ तिही गुणाचेच केवळ घडले आहे निखळ ऐसे जाण। तेव्हा मग जेवढी काही सृष्टी आहे त्यातले जे जे काही सजीव असो किंवा निर्जीव असो, निर्जीवात सुद्धा काय आहे, तमाधिक्यच आहेच। पण बाकीचे सगळे जे आहेत प्राणी मात्र त्यांच्या ठिकाणी 3 गुणाचं कुठं ना कुठं तरी हा एक अमक्या गुणाचा, तो एक अमक्या गुणाचा, तिसरा असा हे दिसून येतं। अर्थात जेवढे स्थिर आहेत, स्थावर आहेत त्यात तर गुण आहेतच, पण तिथं वर्गवारी नाही। आणि प्राणीमात्रामध्ये सात्विक गुणाचे काही दिसतील, रजोगुणाचे काही दिसतील, तमगुणाचे, म्हणजे केवळ मनुष्यातच आहे असं नाही, सगळीकडेच आहे। कितीतरी असे पक्षी आहेत, प्राणी आहेत, जलचर आहेत की ते अतिशय सात्विक वृत्तीनं वागणारे शांत असे दिसतात। काही असेच आहेत की ते स्वतःचं सोडून दुसऱ्याचं कसं मिळवता येईल हे पाहणारे काही प्राण्यात आहेत, आणि क्रूर काही आहेत। हे सगळं जर काही असेल तर त्रिगुणांनीच आहे।
या लागी हे सकळ तिही गुणाचेच केवळ घडले आहे निखळ ऐसे जाण. तेव्हा या तिन्ही गुणापासूनच हे सगळं बनलं आहे असं निश्चित तू जाण. गुणी देवा त्रयी लाभली गुणी लोकी त्रिकुटी पाडली. चतुर्वर्णा घातली सिनानी उळगी. आता पाहायला गेलं तर काय आहे की या त्रिगुणामुळं जर काही असेल तर हे तीन देव आले म्हणजे ब्रह्मदेव आहेत, महाविष्णू आहेत आणि महेश आहेत. ब्रह्मदेव रजगुणी आहेत, महाविष्णू सत्वगुणी आहेत आणि महेश हे तमगुणी आहेत. या सगळ्याबरोबर या गुणातूनच स्वर्ग मृत्यू पाताळ असं आहे. स्वर्गाकडं पाहायला गेलं तर सत्वगुणाचा भाग दिसतो, मृत्यूलोकाकडं पाहायला गेलं तर रजगुणाचा भाग दिसतो आणि पाताळकडं पाहिलं तर तमगुणाचा भाग दिसतो. त्यामुळं हे गुण जे आहेत ते ह्या सगळ्या गोष्टीबरोबरच मनुष्याच्या ठिकाणी व्यवस्था लावण्याकरता चातुर्वर्ण्य अशा तऱ्हेची जी काही आहे स्थिती किंवा ती व्यवस्था त्यावेळेस निर्माण झाली. ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. आता याच्यामध्येच हे अर्जुना की जे जे काही आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशी जी काय आहेत ती त्यांची कामं आणि त्यांची स्वभावसिद्धता हे सगळं पाहत पाहत या गुणानं त्यांची रचना तयार केलेली आहे. तेची चारी वर्ण पुसती जरी कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का. आता ह्या सगळ्या वर्णनाबद्दल चार वर्ण म्हणजे कोणते, काय आहे त्यांचं नाव असं जर तुला वाटत असेल तर पहिल्यांदा सांगतो की ब्राह्मण हा सगळ्यातला काय आहे उच्च वर्ण आहे आणि तो मुख्य आहे. बाकीच्या वर्णामध्ये जे जे काही गरजेची ती गोष्ट परिपूर्ण करण्याचं काम या ब्राह्मण वर्णामध्ये आहे म्हणून ते मुख्य आहेत. येर क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाचाच मानी जे मानी जे ते वैदिक विधानी योग्य म्हणोनी. आता त्याच्यानंतर क्षत्रिय आहेत वैश्य आहेत हे दोन वर्ण ब्राह्मणाच्या समानतेला जातात. एक तर काय आहे ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो यांच्याकडं पहिल्यांदा काय आहे जन्म झाल्यानंतर त्याच्या 7-8व्या वर्षी उपनयन म्हणजे मौंजीबंधन असतं आणि तिथून त्यांना वेद अभ्यास करण्याचा अधिकार मिळतो. ह्या तिन्ही वर्णाला वेदाचा अधिकार असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी अगोदर काय आहे की हे व्रतबंधन व्हावं लागतं आणि मग व्रतबंधन झाल्यानंतर यांच्यासारखंच वेद शिकणं त्यांचे जे काय आहे वेदाचे जेवढे काही आहेत भाग त्यातला काय असेल ते घेणं आणि वेदाज्ञेला मान्यता देणं या तिन्ही वर्णाला आलं. म्हणजे कोणत्या ब्राह्मणाला आलं, क्षत्रियाला आलं आणि वैश्याला आलेलं आहे. चौथा शूद्र जो धनंजया वेदी लागू कीर नाही तया तरी वृत्तीवर्णतया अधीनतयाची. आता चौथा गुण सांगायचा आहे, चौथा वर्ण सांगायचा आहे तो शूद्र. यांना मात्र वेद वाचण्याचं वेद श्रवण करण्याचा अधिकार नाही. पण यांची जी काय आहे शूद्राची स्थिती वर्णव्यवस्थेमध्ये या वरच्या 3 वर्णाची सेवा करणं हे त्यांच्याकडे आहे. तिये वृत्तीची जवळिका वर्णा ब्राह्मणादिका शूद्र ही की देखा. चौथा झाला. आता ज्याप्रमाणे हे सगळे त्यांच्या जवळजवळच आहेत
ब्राह्मणाच्या घरी वेद अध्ययन चालू झालं, वेद पठण असलं, वेद अध्यापन असलं, म्हणजे शिकवत असले तरी हे जवळपास असल्यामुळं कानावर पडतंच नाही यांच्या. त्यामुळं त्याच्यातून का होईना यांच्या ठिकाणी काय आहे की जी आहे वेदा संबंधाची जवळीक ते प्राप्त होते. जैसा फुलोचेनी सांगाते तांतु तुरंबिजय श्रीमंते तैसे द्विजसंगे शूद्राते स्वीकारी श्रुती. त्याला उदाहरण दिलं की जसं काय आहे, फुलाची माळ केली, देवाच्या गळ्यात घालायला फुलांची माळ करतात, तेव्हा ही माळ करायला दोऱ्यातून ओवावे लागते. मग फुलाच्या ठिकाणी तरी काय आहे की थोडीफार प्रतवारी, सर्वसामान्य फुलं, सुगंधित फुलं, गुलाब, कमळ हे जरा काय आहे उच्च प्रतीची अत्यंत चांगली अशी मानली जातात. त्याच्या पुढं मग बाकीचे सगळे आहेतच. पण काही जरी झालं, सगळ्यात उत्कृष्ट फूल असलं आणि दुसरं जरी असलं तर माळेशिवाय कशात वावणार, म्हणजे दोरा पाहिजेच. आता ते सांगितलं की जसा दोऱ्यामुळं माळ तयार झाली आणि ती देवाच्या गळ्यात गेली, म्हणजे दोरासुद्धा देवाच्या जवळ गेलाच ना. तसं या ब्राह्मणाच्या संगतीत ते असल्यामुळं शूद्राच्या ठिकाणीसुद्धा या श्रुतीचं थोडंफार विचार ऐकायला मिळतात, थोडेफार श्रवण त्याच्या कानावर जातच. ऐसेसी गा पार्था हे चातुर्वर्ण्य व्यवस्था करू आता कर्मपथा रूपा याची रूपा. आता काय आहे की कुठली गोष्ट निर्माण झाली की त्याचं व्यवस्थापन व्हावं लागतं. जी ती गोष्ट व्यवस्थित मांडणीत आली तर सगळा जो काही आहे त्याचा कारभार चालतो. त्या काळापासून जे व्यवस्थापन आहे ते आत्तासुद्धा तसंच आहे. आत्तासुद्धा काय आहे की कुठल्या ऑफिसमध्ये एक उच्च अधिकारी असतो, एक संपूर्ण ऑफिस सांभाळणारा असतो, पुन्हा ऑफिसमध्ये त्यांच्या हाताखाली असणारे क्लार्क खूप असतात आणि त्यांच्या सगळ्याची सेवा करण्याकरता कोणाला काय फाईल, कोणाला कोणतं ते पुरवण्याकरता तिथं सेवक असतो. म्हणजे तीच व्यवस्था आहे अजूनसुद्धा. तशीच त्या काळात झाली आणि त्या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे हे सगळी कर्माची घडी बसली. आता कोणतं कर्म कोणी करावं, कोणतं कर्म कोणी करावं हे त्या वेळात काय झालं निश्चित झाल्यामुळं ते जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन व्यवस्थित असं मांडलं गेलं. जिही गुणी ते वर्णचारी जन्ममृत्यूचे कातरी चुकोन या ईश्वरी पैठी होती. पण हे गुण आणि ह्या गुणानं बनलेली प्रकृती जरी असली तरी ह्याच गुणामध्ये अशी काही एक व्यवस्था आहे की तुम्ही परमात्म्याच्या जवळ जाऊ शकाल आणि परमात्म्याच्या सानिध्यात गेल्यामुळं जन्ममृत्यूच्या कातरीतनं बाजूला पडाल. पण हे करण्याकरता ज्या गुणाचा परमात्म्याशी संबंध लागतो त्या गुणाकडे यावं लागतं. तो गुण परमात्म्याचं ज्ञान संपादन करून घेतो, ज्ञानामुळं परमात्मा जवळ येतो आणि मग हे जन्ममृत्यू संपून जातात. जिही आत्मप्रकृतीचा इही गुणी सत्वादिकी तिही कर्मे चौघा चहूटाई वाटिली वर्णा. तेव्हा ही प्रकृती आहेच आणि प्रकृतीच्या ठिकाणी आत्मा आहे. एकटी प्रकृती म्हणजे जडच आहे, पण आत्म्यासंगतीनं तिच्या ठिकाणी काय आहे की चलनवलन होतं. पण त्याच ठिकाणी ह्या सगळ्या मांडण्या करत असताना योजना कशी केली, व्यवस्थापन कसं केलं तर ब्राह्मणानं अध्यापन करावं, क्षत्रियानं प्रजेचं रक्षण करावं, वैश्यानं व्यापार करावा आणि शूद्रानं सेवा करावी. त्यावेळेस मांडणी झाल्यामुळं ब्राह्मणाकडून जे अध्यापन आहे म्हणजे शिकवलं जातं ते शिकवणं बाकी तिन्ही वर्णाला आलंच. आणि ते शिकवत असताना इतर सगळी प्रजा आपल्या आपल्या कामात गुंतल्यावर प्रजेचं रक्षण कोणी करायचं म्हणून क्षत्रिय. म्हणजे ह्यांच्या कामामध्ये हे कसे झाले की निर्धास्त झाले. आता प्रजेचं रक्षण करणारे ते पोटापाण्याला काही लागतं म्हणून वैश्य काय झाले व्यापारी झाले.
आणून द्यायला लागले, आपल्याला पूर्णता झालं. ह्या सगळ्या गोष्टी त्या मांडणीनुसार झाल्या. जैसे बापे जोडिले लेका, वाटिले सूर्य मार्ग पांथिका, नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. आता त्याला उदाहरण दिलं की वडील काय करतात, कमाई करतात आणि जेवढी कमाई करून करून आणली की जेवढे काही त्यांना मुले आहेत, 2 असो 4 असो, त्यांना वाटून देतात. म्हणजे सगळी वाटणी केली की ती कोणाला गेली, मुलाकडे गेली. कमवायचं वडिलांनी आणि वाटणीत हक्कदार कोण झालं तर मुलं झाली. तसंच सूर्य उगवला की जे मुक्कामी होते पांथस्थ पांथिक लोक, त्यांना आपला आपला रस्ता दिसू लागला. कोणाला पूर्वेकडं जायचं आहे, कोणाला पश्चिमेकडं, कोणाला दक्षिणेकडं, उत्तरेकडं. त्याप्रमाणे रस्त्याने ते चालू लागतात. सूर्यानं रस्ते वाटले. असं जसं होतं तसंच नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. आणि जो काय आहे सेवक, तो काय करतो तर तो जे काही स्वामी मालक आहे त्यांना तिथले जे काही उद्योग असेल त्याला मदत करत असतो. तैसी प्रकृतीच्या गुणी, जया कर्माची वेल्हावणी, केली आहे वर्णी चहूही. एकंदरीत ह्या प्रकृतीच्या संबंधात आलेले जे तिन्ही गुण आहेत, त्या तिन्ही गुणानं काय केलं आहे तर जे जे कर्म आहे ते कर्म ज्याची त्याला वाटून दिलेले त्याचा विस्तार करून ठेवलेला आहे. आणि त्यामुळं हे चारी वर्ण आपल्या आपल्या पद्धतीनं कर्म करत असतात. तेत सत्वे आपला अंगी, समीन निमीन भागी, दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय. तेव्हा सत्वगुणानं काय केलं, समविषम भावामध्ये जे जे काय असतील ते हे दोन्ही वर्ण त्यात घेतले. एक ब्राह्मण आणि दुसरा क्षत्रिय. या दोन्ही वर्णाला काय ह्याने आपल्या सत्वगुणानं त्यांना थोडंफार ह्याच्यात घेतलं. आणि रजपरी सात्विक, तेथ ठेविले वैश्य लोक, रजची तमभेसक तेथ शूद्र ते. आता रजगुण आहे पण सत्वगुणाचे मिसळ आहे. निव्वळ रजगुण नाही, सत्वगुण मिसळलेला आहे. असे आहेत ते वैश्य आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या ठिकाणी व्यापाराची जी काही आहे शुद्धता, तेवढंच आपण खरेदी करतो. खरेदीचा वाहन खर्च, आपल्या चाललेला असलेला काय आहे, तिथं असलेले कोणी बाकीचे सगळे, आणि आणलेला माल किती दिवस राहणार आहे त्यानुसार त्याची विक्रीची किंमत ठरते. म्हणजे त्यातून त्याला तेवढा काय आहे नफा मिळतो. हा विचार ज्यांच्याकडे असतो ते सत्वगुणच आहे पण रजगुण मिश्रित आहे. आणि रजतम मिश्र आहे ते मात्र शूद्र आहेत. ऐसा एकाची प्राणीवृंदा, भेदू चतुर्वर्णधा, गुणाची प्रबुद्धा केला जाणं. आता हे सगळं झालं. आता काय, आत्तापर्यंत हे चातुर्वर्ण व्यवस्थेचं आपण जे ऐकलं हे फक्त मनुष्य जीवासाठी. कारण इतर जीवामध्ये सात्विक रजगुणी तमगुणी प्राणी दिसतील पण शिकवण्याचा संबंध नाही, शिकण्याचा संबंध नाही. त्यांचे ते का आता फक्त आहारासाठी, आहार कसा खावा हे आई आणि ते पिल्लू ते एकमेकाला शिकवते तेवढंच, बाकी त्यांच्याकडं काही नाही. पण हे जे काही आहे मनुष्य प्राणी, त्यांच्यामध्ये या चातुर्वर्णाची मांडणी याप्रमाणे केलेली आहे. मग आपुले ठेविले जैसे, आहितेची दीपे दिसे, गुणभिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. तेव्हा जसं आपण आपली वस्तू ठेवली पण अंधार आहे, अंधारात कशी दिसेल, मग दिवा हातात घेतला की ती वस्तू जशी दिसते तसं हे शास्त्र पाहायला गेलं की शास्त्रानं विहित कर्म काय आहेत हे तुमच्या पुढं मांडले असल्यामुळे तुम्हाला हे जे काय आत्मवस्तू आता झाकली गेली ती स्पष्ट दिसेल. तेच आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण, हे सांगो ऐक श्रवण सौभाग्यनिधी. तेव्हा आता ह्याच वर्णापासून कोणत्या कोणत्या गोष्टी ज्यांनी त्यांनी करायच्या आहेत, त्यांची काय वर्णाप्रमाणे त्यांना विहित कर्म कोणतं आहे, त्याची काय लक्षणे आहेत हे आता तुला सांगणार आहे. आणि हे ऐकण्यातला तू श्रेष्ठ श्रोता आहेस
म्हणून तू कसा आहेस तर भाग्यवान आहेस, सौभाग्यनिधी, तू भाग्यवान आहेस. तुला आता ते वर्णन सांगतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.